विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। या तासामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण जो व्याकरणातील शब्दशक्ती हा घटक अभ्यासत होतो, यामध्ये आपण शब्दशक्तीचे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत। ते याप्रमाणे अभिधा आणि दुसरा लक्षणा, हे दोन आपण घटक अभ्यासलेले आहेत। म्हणजेच या शब्दशक्तीचे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत, त्याची बरीचशी उदाहरणेही पाहिलेली आहेत। यानंतर जो शब्दशक्तीचा तिसरा प्रकार आहे व्यंजना, त्याचा आपण आता सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। आता ही जी व्यंजना शब्दशक्ती आहे ही तिसऱ्या प्रकारची आहे, त्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया। याही अगोदर आपण चर्चा केली त्याप्रमाणे अभिधा ही शब्दशक्ती म्हणजे जसा शब्द उच्चारला जसाच्या तसा आपल्या पुढे चित्ररूपाने उभा राहतो, किंवा मागच्या तासाला आपण जी काही उदाहरणं पाहिलेली आहेत। दगड दगड म्हटल्यानंतर एक अशी मोठी कणखर एखादी वस्तू किंवा गोष्ट जी आपल्या डोळ्याच्या समोर उभी राहते त्याला दगड असं म्हटलं जातं। नंतर असं वाक्य होतं की त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ। आता काळ्या दगडावरची रेघ म्हणजे त्याचा अर्थ त्यांचं बोलणं चिरकाल टिकणारं किंवा कायम स्वरूपी टिकणारं, हे आपण लक्षणा या शब्दशक्तीच्या प्रकारामध्ये पाहिलेलं होतं। आज आपण अभ्यासणार आहोत शब्दशक्तीचा तिसरा प्रकार व्यंजना। व्यंजनामध्ये नेमका शब्दाचा एकच अर्थ असत नाही, आणि बहुधा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कवितेमध्ये जेव्हा कवीला सांगायचं असतं तेव्हा याच शब्दशक्तीचा प्रयोग केला जातो किंवा उपयोग केला जातो। व्यंजना म्हणजे कवितेमध्ये शब्द असतो वेगळाच आणि त्यातून अर्थ प्रतीत होतो, म्हणजे आपल्याला अर्थ कळतो वेगळाच, कवीला सांगायचं असतं वेगळं। ते कशा पद्धतीने आता आपण पाहणार आहोत। त्याही अगोदर या तासाच्या अगोदरही आपण अगोदरच्या तासाला पाहिलं होतं की एखादा पाण्यात मारलेला दगड उदाहरण दिलं होतं। घटना फक्त एकच आहे, पाण्यात दगड पडणे, पण त्याच्यानंतर जी काही वलय निर्माण होतात, म्हणजे घटना एकच आहे, त्यानंतर बऱ्याच काही घडलेलं आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण दिलं होतं की सूर्य मावळतीला गेला। सूर्य मावळतीला जाणे घटना एकच आहे, पण त्याच्याशी निगडीत अनेक अशा घटना आहेत, आणि हेच कार्य करता आहे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना ह्या ज्या काही शब्दशक्ती आहेत त्यामधली व्यंजना ही शब्दशक्ती आहे। ह्या एका शब्दातून अनेक वेगवेगळे अर्थ प्रतीत होतात, हेच व्यंजना शब्दशक्तीमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। तर ऐका विद्यार्थी मित्रांनो, शब्दशक्तीचा तिसरा प्रकार व्यंजना। तिसऱ्या उदाहरणातील म्हणजे आपण जी अगोदर उदाहरणं पाहिली होती, माझ्या मना बन दगड, माझ्या मना बन दगड म्हणजे माझं जे मन आहे ते दगडाप्रमाणे कणखर झालं पाहिजे, याच्यातला खरा अर्थ असा आहे। किंवा आघात सहन कर, की काही झालं, ऊन वारा पाऊस थंडी काही जरी असलं तरी दगडामध्ये काही फरक पडत नाही। म्हणजे त्याचा अर्थ कितीही वाईट प्रसंग जरी आले तरी मात्र तू ठरवलेलं आहेस ते मात्र निर्णय घे आणि निश्चितपणे ते पार पाड, याचा अर्थ असा। माझ्या मना बन दगड या वाक्यातील बन दगड या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो, मन घट्ट कर किंवा आघात सहन कर। मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो। आता माझ्या मना बन दगड म्हणजे कठोर बन असा आहे का? कुठल्याच भावना नाहीत असा आहे का? असा शब्दशः अर्थ नाही। तर शब्दशः अर्थ काय आहे की मन घट्ट कर, एकदा ते तू ठरवलेलं आहे, निश्चयाचा महामेरू म्हणजे मला ते मिळवायचंच। कितीही प्रसंगातून वाईट प्रसंगातून जावं लागलं तरी त्याचा प्रकार करत करत
तू ते संकट पार करत तुझ्या ध्येयापर्यंत पोहोच, म्हणजे आघात सहन कर, असा वेगळा आणि सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. पण मूळ शब्दाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की एखादा शब्द जेव्हा अशा प्रकारचा योजलेला असतो त्याचा सरळ सरळ अर्थ न घेता एक वेगळाच त्याच्यातून ध्वना म्हणजे व्यंग्यार्थ निर्माण होतो, एक वेगळाच अर्थ निर्माण होतो, त्यालाच म्हणतात व्यंजना ही शब्दशक्ती. आता या शब्दशक्तीची वैशिष्ट्य बरं काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता पहिलं वैशिष्ट्य, ही शब्दशक्ती क्रमांक 3 व्यंजना शब्दशक्तीचा हा तिसरा प्रकार आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे, या शब्दशक्तीतून वेगळा अर्थ सूचित होतो. नंतरचं वैशिष्ट्य आहे, मूळ अर्थाला बाधा अजिबात येत नाही. आणि हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. व्यंग्यार्थ असे म्हणतात. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. आता उदाहरणार्थ असं म्हटलं मी, समाजामध्ये खूप असे साप आहेत, त्यांना ठेचलंच पाहिजे. आता साप साप म्हणजे प्रत्यक्ष आपण काय सापाला ठेचतो का? नाही. तर समाजामध्ये जे अशा वाईट वृत्तीचे लोक आहेत, खलवृत्तीचे लोक आहेत, सापासारखे विषारी विचारांचे जे लोक आहेत, या लोकांना नष्ट केलं पाहिजे किंवा त्यांना ठेचलं पाहिजे, हा इथे अर्थ अभिप्रेत आहे. आता आपण नंतर याच्यानंतर जो पुढील घटक आहे तो आता अभ्यासणार आहोत. काय म्हटलेलं आहे बघा, व्यंग्यार्थाची गंमत. व्यंग्यार्थाची गंमत, सूर्य उगवला. याही अगोदर मी तुम्हाला सूर्योदयाचं उदाहरण दिलेलं नव्हतं, तर सूर्यास्ताचं म्हणजे सूर्य मावळतीचं उदाहरण दिलं होतं. येथे तुम्हाला सूर्य उगवला, घटना काय आहे? एकच आहे, सूर्य उगवला. असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला हा वाच्यार्थ आहे. सूर्य उगवला की नाही, हा वाच्यार्थ आहे, सूर्य उगवला. आता सूर्योदय झाला, सकाळ झाली, असे जरी सत्कृत्य दर्शनी होत असले, म्हणजे सरळ सरळ आपल्याला अर्थ कळत असला की सूर्याचा उदय झालेला आहे किंवा सूर्योदय झालेला आहे, हे आपल्याला सरळ सरळ दिसलं, तरीही व्यक्तिगणिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार व्यक्तिगणिक त्याचा अर्थ वेगळा सूचित होऊ शकतो. घटना एकच आहे, शब्द एकच आहे, सूर्योदय झालेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, एखाद्या कवीची कविता जो जो कोणी व्यक्ती वाचेल किंवा वाचन करेल, म्हणजे जितक्या व्यक्ती वाचतील तितके अर्थ त्या शब्दातून ते लोक काढू शकतात. म्हणूनच म्हटलेलं आहे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथे व्याख्येमध्ये, सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला हा वाच्यार्थ आहे, हे कळलं. मग सूर्योदय झाला, सकाळ झाली, असे अर्थ जरी सत्कृत दर्शनी होत असले तरी व्यक्तिगणिक व्यक्तीनुसार याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो. उदाहरणार्थ बघा, घटना घडली, सूर्योदय झाला, काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली, सूर्योदय झाल्यानंतर झोपेतून उठतील. काही जण झाडलोट करण्याची त्यांची वेळ येईल किंवा ते झाडलोटीच्या कामाला लागतील. एक व्यक्ती काय करेल, झोपेतून उठेल, दुसरी व्यक्ती काय करेल, झाडलोट करेल, तर तिसरी जी व्यक्ती आहे ती धार्मिक व्यक्तीची प्रार्थनेची वेळ झालेली असेल, सूर्योदय झाला, चला मंदिरात जाऊया. आणि चौथी जी घटना असेल म्हणजे मुलांची आंघोळीची वेळ झालेली आहे, म्हणजे व्यक्तिगणिक हे सर्व काय होतात,
त्याचे संदर्भ बदललेले असतात. म्हणूनच असं म्हटलं होतं की सुरुवातीला की व्यंजना ही शब्दशक्ती अशी आहे की कवी जेव्हा कवितेमध्ये एखादा शब्द योजतो तो शब्द असतो वेगळाच आणि त्याच्यातून प्रत्येक व्यक्तीच्या वाचनानुसार वेगवेगळे अर्थ निघतात किंवा अभिप्रेत असतात. म्हणजेच घटना एकच असते आणि ती घटना त्या घटनेवरती अनेक वेगवेगळ्या घटना अवलंबून असतात. म्हणजे जिथे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, सूर्योदय झाला, यापूर्वी आपण सूर्यास्ताचं उदाहरण पाहिलं होतं, सूर्य मावळतीला गेला त्याचं उदाहरण पाहिलं होतं. मग इथे सूर्योदय झाला, घटना एकच आहे, शब्द एकच आहे, पण त्यातून अर्थ किती वेगवेगळे निघतात, त्याच्याशी निगडीत किती गोष्टी आहेत. आता इथे उदाहरणासाठी तुम्हाला 4 गोष्टी दिलेल्या असतील, बाकी दूधवाला असेल, पेपरवाला असेल, दुकानदार असेल, अशी अनेक उदाहरणं सांगता येतात. म्हणजेच व्यक्ती गणित हे सर्व संदर्भ काय होतात, बदलतात आणि त्यातून वेगळा असा अर्थ सूचित होतो. यालाच म्हणतात व्यंजना शब्द शक्ती. वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्द शक्तीचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे आहे. जर आपल्याला जे काही आपल्याला कविता वाचायची आहे, धडा वाचायचा आहे, आपल्याला जर प्रतिशब्द माहिती असेल किंवा संदर्भाने कोणता अर्थ घ्यायचा हे जर आपल्याला कळलं तर निश्चितपणे आपण जे काही वाचन करतो ते आपल्याला 100% समजलेलं असतं, आकलन झालेलं असतं. म्हणजेच काय सांगितलेलं आहे पहा, वाचन व लेखन करताना अभिधा, लक्षणा आणि व्यंजना म्हणजे वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ. अभिधा म्हणजे वाच्यार्थ, जसाच्या तसा अर्थ. लक्षार्थ म्हणजे काय, दुसरा अर्थ घेणे, शब्द एक आहे दुसरा अर्थ घ्यायचा. आणि व्यंग्यार्थ म्हणजे काय, एका शब्दातून अनेक अनंत असे वेगवेगळे अर्थ निघतात संदर्भानुसार. म्हणून असं म्हटलेलं आहे, वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्दशक्तीचे ज्ञान असणे अत्यंत महत्वाचे आहे. आता या शब्दशक्तींची गरज काय बरं, काय गरज आहे शब्दशक्तीची, ऐका. जे कोणतं साहित्य आहे आपलं मराठी वाङ्मय, या ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडविण्यासाठी, म्हणजे मी जे काही अनुभव घेतलेले आहेत, मी जर लेखक असेल तर मला लेखन करताना कशा प्रकारच्या उपमा द्यायच्यात, प्रतीक वापरायची, प्रतिमा वापरायच्यात, हे मात्र मला त्या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थानुसार संदर्भ देता येतात. नंबर 1, ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडविण्यासाठी. नंबर 2, शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात, तरीही ललित लेखनात मात्र शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा, लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. म्हणजे जे कवीला सांगायचंय, जे लेखकाला सांगायचं आहे, त्यांची ती भाषा आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ या तिन्ही गोष्टीचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. लेखक किंवा कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी, विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं, जेन देखे रवी ते देखे कवी. म्हणजे जेथे सूर्य पोहोचू शकत नाही तेथे कवी लोक पोहोचू शकतात, लेखक लोक पोहोचू शकतात. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणतोय की असं म्हटलं जातं, जेन देखे रवी ते देखे कवी. म्हणून जे कवीला सांगायचं असतं त्याच्यातला अर्थ वेगळाच असतो आणि तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या तिन्ही शब्दशक्तीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. मूळ भावार्थाशी संलग्न असा अर्थ व्यक्त करण्यासाठी मूळ जो त्या शब्दातील भाव आहे तो मात्र मूळ भाव नष्ट न होता त्याच्याशी मिळता जुळता संलग्न असलेला, पर्यायी असलेला जो काही अर्थ आहे तो व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तींची गरज आहे. नंबर 5,
लेखकांच्या व कवींच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत, भावछटा, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, कसं सांगायचं आहे, आणि अशा प्रकारच्या ह्या भावछटा व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तींची आवश्यकता आहे. नंबर 6, काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी खालील प्रकारे उदाहरणे दिलेली आहेत. ती कोणती आहेत बघा. काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी या अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तीनही शब्दशक्तींचा उपयोग केला जातो, वापर केला जातो. तो कशा प्रकारे, खाली विविध आपल्याला उदाहरण दिलेली आहेत, ते मी वाचन करीत आहे. लक्षपूर्वक आपण ऐकावे आणि निरीक्षण करावे. बघा, अभिधा म्हणजे अर्थ जसा आहे तसा घ्यायचा आपण, फक्त वाच्यार्थ. राम एक राजा होता, बरोबर. राम एक राजा होता, यामधून दुसरा कुठलाही अर्थ घ्यायचा नाही. तसंच तलावात भरपूर पाणी आहे, आपण डोळ्याने पाहतो, आपल्या पुढे चित्र आहे, तलावात काय आहे, भरपूर पाणी आहे. ही वाट डोंगरगावची आहे, जसाच्या तसा अर्थ. मी फक्त अभिधा या शब्दशक्तीचेच उदाहरण वाचन करीत आहे. राम एक राजा होता, तलावात भरपूर पाणी आहे, ही वाट डोंगरगावची आहे, बांगड्या रंगीत आहेत, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो आहे. बरोबर. आता हे जे वरील वाक्य आहेत आतापर्यंत आपण वाचलेले, हे फक्त वाच्यार्थ, जसाच्या तसा अर्थ घ्यायचा आहे. आता यानंतर दुसरा अर्थ असा आहे बघा. लक्षणा ही मी शब्दशक्ती वाचन करीत आहे, त्याची उदाहरणे. लक्षणा, यात काही राम नाही. राम नाही म्हणजे प्रत्यक्ष तिथे माणूस आहे का, राम आहे का, नाही. राम नाही म्हणजे आता याच्यात काहीही अर्थ उरलेला नाही, याच्यात काहीही शक्ती नाही असं म्हणायचं आहे. आता ह्या खुर्चीत राम उरलेलं नाही म्हणजे ही खुर्ची आता तुटलेली आहे. या खुर्चीमध्ये तेवढी ताकद नाही की कोणी बसली तर ती सहन करू शकेल, अजिबात नाही. म्हणजे यात काही राम नाही. पहिलं वाक्य काय होतं बघा, राम एक राजा होता, जसंच्या तसं वाक्य वाच्यार्थ. यात काही राम नाही, दुसरा अर्थ म्हणजे याच्यात काही आता काय नाहीये, ताकद नाहीये, सहन शक्ती नाहीये, वगैरे वगैरे. आणि व्यंजना शब्दशक्ती काय, त्याने राम म्हटले. इथे अर्थ कोणता अभिप्रेत आहे, ते आता काय गेलेले आहेत, सोडून गेलेले आहेत. त्याने राम म्हटले, त्यांचा अंत झाला. शब्द एकच आहे, राम एक राजा होता, यात काही राम नाही, त्याने राम म्हटले. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तीनही शब्दशक्तींच्या उदाहरणाच्या त्या वाक्यांमध्ये राम हा कॉमन एक जरी शब्द असला तरी मात्र प्रत्येक शब्दाचा वेगळा असा अर्थ आहे, वेगळा असा संदर्भ आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शब्दशक्ती या तीनही प्रकारच्या आपल्याला जर माहित असतील तर आपल्याला निश्चितपणे कोणत्याही कवीची कविता सहजपणे आकलन होऊ शकते. आता दुसरं वाक्य पहा बरं. तलावात भरपूर पाणी आहे, तलावात पाणी आपल्याला दिसतं, वाच्यार्थ आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले म्हणजे काय, पाणी आटले म्हणजे अगोदर त्याच्या डोळ्यात पाणी साठलेलं होतं का, उन्हाने त्याची वाफ झाली का, बाष्पीभवन झालं का, नाही. हा इथे अर्थ नाही. तर कोणता आहे, आता मात्र त्याला दुःख सहन करण्याची सवय झालेली आहे, आता मात्र त्याला काही फरक पडत नाही. त्याने आतापर्यंत बरच सहन केलेला आहे, म्हणून आता तो काय आपल्या व्यथा काय व्यक्त करणार. आणि म्हणून असं म्हटलंय, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. आता तिसरं वाक्य काय व्यंजनाचं बघा. लात मारेल तिथे पाणी काढेल, लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे काहीच अशक्य नाही. जिथे जाईन तिथे जे काय ते मिळवेनच शक्य आहे. म्हणजे असे अनेक वेगळे वेगळे लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ त्या शब्दातून निघतात.
आणि म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अभिधा, लक्षण आणि व्यंजना ही आपल्याला शब्दशक्ती समजून घेणे गरजेचं आहे. आता बघा, तलावात भरपूर पाणी आहे, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, लात मारेल तिथे पाणी काढेल. हे 3 वाक्य आहेत. या तिन्ही वाक्यामध्ये समान काय शब्द आहे? पाणी. पण प्रत्येक शब्दशक्तीमध्ये किंवा प्रत्येक वाक्यामध्ये त्याचा संदर्भ वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. आता तिसरं वाक्य काय बघा, अभिधा शब्दशक्तीमध्ये ही वाट डोंगर गावची आहे ना. आणि आपण म्हणतो ना, आता तुझी वाटच लावतो, नाहीतर मग पुरी माझी वाट लागली, त्यावेळी माझी वाट लागली, त्याने माझी वाट लावली. म्हणजे काय हो? म्हणजे माझं खूप झालं काय? नुकसान खूप झालं. मग इथे नुकसान हा शब्द आहे का? नाही. तर वाट या शब्दातून तो अर्थ इथे अभिप्रेत आहे किंवा संदर्भाने अशा प्रकारे त्यावेळी माझी वाट लागली, त्यावेळी माझं खूप काय झालं? नुकसान झालं. आपणच आपली वाट निर्माण करावी. या वाक्यातला अर्थ काय? की आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. म्हणजेच माझा विकास मलाच करावा लागेल, माझं भविष्य मलाच घडवावं लागेल. कोणी धावत येणार नाही आणि मला मदत करणार नाही, सहाय्य करणार नाही, हात धरून कोणी नेणार नाही, चल बाबा कामाला चल असं म्हणणार नाही. तर स्वतःच आपला मार्ग आपल्याला शोधावा लागेल, आपली उन्नती स्वतःच करावी लागेल. म्हणूनच आपणच आपली वाट निर्माण करावी. 4 क्रमांकाचं वाक्य आहे चौथ्या, बांगड्या रंगीत असतात. आता बांगड्या रंगीत असतात, रंगीबेरंगी बांगड्या असतात. हातातल्या बांगड्या मुली बायका घालतात की नाही, रंगीबेरंगी बांगड्या असतात. शब्दशः वाच्यार्थ आहे. अभिधा शब्दशक्ती सहज जसा आहे तसा, बांगड्या रंगीत आहेत. पण हेच जर वाक्य असं बोललं तर, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. मग तिथे प्रत्यक्ष काय बांगडी फुटली का? नाही. तर 1.25 लाख लोक तिथे कामी आले. आता कामी आले म्हणजे काय? तिथे मरण पावले. आणि म्हणून ज्या विधवा बायका झाल्या त्यांची काय झाली? ती 1.25 लाख बांगडी फुटली. इथे हा अर्थ अभिप्रेत आहे. तर व्यंजना या शब्दशक्तीमध्ये कोणतं उदाहरण येतं बघा, अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. म्हणजे अशा प्रकारे इथे कोणीतरी तुम्हाला काय घेऊन येत आहे? निरोप घेऊन येत आहे. आणि अशा प्रकारचा इथे अर्थ इथे स्पष्ट होतो आहे. 5 क्रमांकाचं वाक्य आहे अभिधामध्ये, मावळतीचा सूर्य सुंदर. मावळतीचा सूर्य सुंदर आपल्याला दिसतो. आता मी असं म्हटलं, सूर्य अस्ताला गेला. मग सूर्य अस्ताला गेला म्हणजे काय? फक्त सूर्य डुबला काय? नाही. तर इथे दुसरा पण त्याला अर्थ वेगळा आहे. सूर्य अस्ताला गेला, सूर्य मावळला, सूर्य बुडाला, अंधार पडला वगैरे वगैरे, संध्याकाळ झाली, इथे हा अर्थ आहे. आणि मी असं म्हटलं, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे त्याचं जीवन काय झालं? संपलं, तो नाहीसा झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकच शब्द जरी असला तरी त्या शब्दातून संदर्भानुसार संदर्भान्वये वेगवेगळे अर्थ जेव्हा प्रतीत होतात तेव्हा अभिधा, लक्षणा आणि व्यंजना अशा प्रकारचे हे जे काही शब्दशक्ती आहेत याचा आपल्याला इथे प्रत्यय येतो. आता काही कृती आहेत, मी लगेच त्या तुम्हाला कृती सांगणार नाहीये, कारण की या अगोदर आपण कोणता कोणता भाग अभ्यासलेला आहे त्याविषयी थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. अशा प्रकारे शब्दशक्ती, त्यानंतर शब्दशक्तीची थोडक्यात प्रस्तावना पाहिलेली होती. त्यानंतर 3 वाक्य होती. त्या 3 वाक्यातील वेगवेगळा एकच शब्द जरी दगड असला तरी त्याचा काय अर्थ अभिप्रेत आहे ते आपण उदाहरणासह अभिधा, लक्षणा, व्यंजना या शब्दशक्तीचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण या व्यंग्यार्थाची गंमत काय असते ते पण पाहिलं. आणि या शब्दशक्तीची गरज काय बरं?
मग त्याविषयी आपण 6 मुद्दे अभ्यासलेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येक शब्दशक्तीचं उदाहरण पाहिलेलं आहे आणि ते उदाहरण कशा प्रकारे बदलत जातं, संदर्भानुसार एकच जरी शब्द असला तरी तो कसा बदलत जातो याची आपण 5-5 उदाहरणं पाहिलेली आहेत. यानंतर आता मात्र आपण कृतीकडे वळूया. कृती सूचनेनुसार सोडवा. मी काही कृती तुम्हाला येथे तोंडीच सोडून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करावायचे आहेत. सूचनेनुसार खालील जे वाक्य आहे ते सोडवायचं आहे. मी वि.स. खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ लिहा. बघा, मी लक्षणा ही शब्दशक्ती शिकवत असताना मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. मी पु ल देशपांडे वाचले, म्हणजे मी पु ल देशपांडे वाचले म्हणजे काय, त्यांचं साहित्य वाचलं. म्हणजे इथे उत्तर कोणतं येणार आहे बघा, मी वि.स. खांडेकर यांना पाहिले नाही हे उत्तर नाही. मी वि.स. खांडेकर यांच्याशी बोललो हेही उत्तर नाही. मग उत्तर कोणतं आहे, ई. मी वि.स. खांडेकर यांचे साहित्य वाचले. येथे लक्षार्थ आहे, येथे मूळ अर्थ जो आहे वाच्यार्थ नसून हा लक्षार्थ आहे. म्हणजे येथे लक्षणा ही शब्दशक्ती आहे. आपल्याला फक्त मी वि.स. खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ लिहायचा आहे. लक्षार्थ म्हणजे आपल्याला तिथेच सांगितलेलं आहे ही लक्षणा या शब्दशक्तीची उदाहरणं आहेत. मग याचं उत्तर कोणतं आहे, ई नावाचं उत्तर आहे. मी वि.स. खांडेकर यांचे साहित्य वाचले. मूळ शब्दशक्ती किती आहेत, 1, 4, 3. किती आहेत, 3. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. आता ऐका, निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव कावकाव सुरू होते या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. आता मात्र मी तुम्हाला 2 सोडून दाखवलेले आहेत. यानंतरच्या सर्व कृती तुम्ही लिहावयाच्या आहेत आणि आपल्या त्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून मला सादर करावायचे आहेत. चौथं वाक्य आहे, आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे. या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ, लक्षार्थ म्हणजे इथे लक्षण आहे. लक्षार्थ, जंगलातील धूर्त प्राणी नाही, मळ्यातील मका खाणारा नाही, धूर्त माणसे होय. हे बरोबर आहे की आपल्या भोवती धूर्त वृत्तीचे माणसं भरपूर अशी आहेत. घरावरून मिरवणूक गेली. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की एक मी वाक्य असं म्हणालो होतो की तू माझ्या खोलीवर ये. खोलीवर म्हणजे काय, खोलीच्या वर यायचं असतं का, नाही, खोलीतच यायचं असतं. तसं घरावरून मिरवणूक गेली, घरावरून गेली का, नाही, घराच्या समोरच्या रस्त्यावरून गेली. म्हणजे इथे लक्षणा ही शब्दशक्ती आहे. मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती तुम्हाला लिहावयाची आहे. आणि नंबर अशा प्रकारे 7, 8 ज्या काही शब्दशक्ती आहेत या सर्व शब्दशक्ती मात्र तुम्ही काय करायच्या आहेत, तुम्ही आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये पूर्ण करून ठेवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा शब्दशक्ती हा घटक आपण इथे पूर्ण केलेला आहे. जर गरज पडेल तर आपण नंतरही याची उजळणी करू शकतो. तेव्हा आजचा तास मी इथेच पूर्ण करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.